तर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईमध्ये बोलावलं जाणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। उपमुख्यमंत्री पदाबाबत एकमुखी निर्णय घेतला जाणार आहे। दुसरीकडे सुनील तटकरे हे देखील मुंबईतल्या पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्यासोबत उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईमध्ये बोलावलं जाणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावून उपमुख्यमंत्री पदाबाबत एकमुखानं निर्णय घेतला जाईल। हे दृश्य आपण बघतोय राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या पक्ष कार्यालयातली। तिथे सर्व आमदारांना बोलावलं जाणार आहे। त्याआधी सुनील तटकरे हे मुंबईच्या पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि कार्यकर्त्यांची गर्दी ही आपण बघतोय सध्या राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या पक्ष कार्यालयात। आमचे प्रतिनिधी अक्षय मंकडे हे देखील आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय घडामोडी? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं आगमन झालेलं आहे। खरं तर अजित पवार यांच्या अकाली निधनाने खरं तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। अजित पवारांच्या नंतर पक्षाचा अध्यक्ष कोण किंवा अजित पवारांच्या नंतर राज्याचं उपमुख्यमंत्री पदाचं नेतृत्व कोण करणार, अजित पवारांकडे असलेली जी मंत्रिमंडळातली खाती होती ती कोणाला देण्यात येणार, या सगळ्या संदर्भातले प्रश्न आहेत। आणि अजित पवार यांच्या मंत्रिमंडळ यांच्याकडे जी खाती होती ती खाती जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर मंत्र्यांना देण्यात यावी याकरता खरं तर पत्र जे आहे ते पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यावरती स्वतः सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे राष्ट्रवादीच्या नेते मंडळांनी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केलेली असल्याची माहिती मिळते। या चर्चेमध्ये नक्की काय निर्णय घेतलेत या सगळ्या संदर्भातची माहिती जी आहे ती थोड्याच वेळात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे माध्यमांशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती देतील। परंतु घडामोडी, राजकीय घडामोडी ज्या काही झालेल्या आहेत त्या अतिशय वेगाने होताना सध्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अजित पवारांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पक्षामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। पक्षाचा अध्यक्ष आता हयात नसल्यामुळे पक्षाचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल किंवा उपमुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असेल या सगळ्या संदर्भातले प्रश्न आहेत। एकीकडे राष्ट्रवादीच्याच आमदारांकडून सातत्याने मागणी केली जाते की सुनेत्रा पवार यांना त्यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात यावी आणि त्यांच्याकडे पक्षाची कमान देण्यात यावी, अशा पद्धतीचं मत जे आहे ते सातत्याने त्यांच्या पक्षामधले आमदार मंत्री सातत्याने मांडताना पाहायला मिळतात। आता सुनील तटकरे या ठिकाणी आलेले आहेत, आपल्याला पाहायला मिळतं। सुनील तटकरे थोड्याच वेळात आता माध्यमांशी संवाद साधतील आणि जे काही चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी झालेली आहे त्या सगळ्या चर्चेच्या संदर्भातली माहिती जी आहे ती थोड्याच वेळात माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे जे आहेत ते देतील। अक्षय, उद्या सगळ्या आमदारांना इथे किती वाजता बोलवलंय? खरं तर संसदीय दलाची बैठक होण्याची शक्यता आहे, परंतु संसदीय दलाच्या बैठकीचा वेळ जो आहे तो अद्याप देखील पुढे सांगण्यात आलेला नाहीये। खरं तर सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोर कमिटीचे नेते त्याचसोबतच आमदार या सगळ्यांची बैठक होईल आणि त्यानंतरच संपूर्ण नेता निवड पक्षाचा नेता निवडला जाईल आणि या सगळ्या नेता निवडीच्या प्रक्रियेनंतरच उपमुख्यमंत्री पदाचा जो काही पक्षातून चेहरा असेल तो चेहरा समोर येईल आणि त्यानंतर पुढची सगळी प्रोसेस जी आहे ती त्याच्यानंतर होणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते। परंतु अद्याप देखील ही शक्यताच आहे पक्षाकडनं ह्या संसदीय दलाच्या बैठकीच्या संदर्भात किंवा आमदारांच्या बैठकीच्या संदर्भात अधिकृतपणे कोणती भूमिका जी आहे ती समोर आलेली नाही। परंतु राजकीय घडामोडी एकापाठोपाठ एक अतिशय जलद गतीने आता पाहायला मिळतात आहेत। आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे जे बडे चेहरे मांडले जातात, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे या चारही नेत्यांनी वर्षा बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान आता अजित पवारांच्या नंतर पक्षाची कमान कोणाकडे असेल किंवा अजित पवारांकडे असलेली मंत्रिमंडळातली खाती ही कोणाला देण्यात यावी, त्याचसोबतच इतर राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने ह्या सगळ्या नेत्यांमध्ये ही चर्चा झालेली आहे। त्यामुळे आता आमदारांच्या संसदीय दलाची बैठक असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक असेल ती कधी होणार या सगळ्या संदर्भाची अधिकृत माहिती जी आहे ती थोड्याच वेळात प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे हे माध्यमांशी बोलताना देणार आहे। त्यामुळे आता पुढे उपमुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याकरता सुनेत्रा पवार यांच्या चेहऱ्याला अनेक आमदार किंवा मंत्री पसंती देतात आहेत। सुनेत्रा पवार ह्याच अजित पवारांच्या खऱ्या वारसदार आहेत, त्यामुळे त्यांनाच पुढची पक्षाची कमान किंवा
उपमुख्यमंत्री पदाची कमान जी आहे ती देण्यात यावी अशी सातत्याने भूमिका या सगळ्या आमदार आणि मंत्र्यांकडनं व्यक्त केली जाते. त्यामुळे पक्षांतर्गत अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटी आहे, त्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हे सगळे निर्णय जे आहेत ते ठरवले जातील. परंतु अद्याप देखील कोणती अधिकृत माहिती जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अद्याप देखील या सगळ्या संदर्भात दिलेली नाहीये. बरं, अक्षय, पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूयात, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सगळे बडे नेते यांची एक बैठक झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या कार्यालयामध्ये आल्याची ही दृश्य आपण बघतोय आणि त्यानंतर आता माध्यमांचे प्रतिनिधी प्रतीक्षा करतायत